नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट पी.बी. जोशी आपल्या सर्वांचं जोशी लीगल टॉक या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत हाऊसिंग हाऊसिंग सोसायटीमध्ये पेट वापरण्यासाठी सोसायटी बंदी घालू शकते का? आणि पेट पॉलिसी ऑफ महाराष्ट्र 2025 काय आहे? म्हणजे कुत्रा, मांजर असे जे प्राणी आहेत ते आपल्या सोसायटीमध्ये राहत असताना कोणी सांभाळू शकते का? आणि सोसायटी पूर्णपणे न सांभाळण्यासाठी बंदी घालू शकते का? सोसायटीचे हक्क काय आहेत? आणि ज्यांचं पेट आहे त्या मालकाचे हक्क काय आहेत? अधिकार काय आहेत? आणि नवीन जी पेट पॉलिसी आहे महाराष्ट्राची 2025 ती काय सांगते? या संदर्भात आपण अगदी सोप्या भाषेमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्र पेट पॉलिसी म्हणजे काय? 2025 मध्ये महाराष्ट्राने जे पाळीव प्राणी आपण सांभाळतो, पण सोसायटीमध्ये असे पाळीव प्राणी सांभाळण्याची कुठली नियमावली आणि पेट पॉलिसी काय असायला पाहिजे या संदर्भात नियम आणि गाईडलाईन्स तयार केलेले आहेत. आणि त्या गाईडलाईन्सला आधारूनच आपल्याला पेटचे संरक्षण आणि सांभाळ करता येतो. आता सगळ्यात पहिल्यांदा पेट पॉलिसी म्हणजे काय? एखाद्या सोसायटीमध्ये आपला फ्लॅट आहे, घर आहे किंवा आपण राहत असू भाड्याने, तर आपल्याला तिकडे आपला जो कुत्रा आहे, मांजर आहे यांना सांभाळण्यासाठी आपण सांभाळू शकतो का? पहिला मुद्दा. तर आपण 100% सांभाळू शकतो. पण आपल्याला काय करावं लागेल? जे सोसायटीचे पेट पॉलिसीचे नियम आहेत, त्या नियमांचं पालन करूनच आपल्याला ते सांभाळलं जाईल. बरोबर आहे? दुसरा प्रश्न, सोसायटीचे जे मॅनेजिंग कमिटी आहे, तर ती तुम्ही पेट सांभाळण्यापासून तुम्हाला थांबवू शकते का? तर बिलकुल नाही थांबवू शकत. तुम्हाला थांबवण्यापासून ती रोखणार नाही. पण कुठल्या पद्धतीनं काय कसं सांभाळायचंय आणि त्याचा त्रास सोसायटीच्या इतर सभासदांना कसा होणार नाही या संदर्भात जी नियमावली लिहिलेली असेल, तसेच कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंटचे जे गाईडलाईन्स नवीन दिलेले आहेत, त्या गाईडलाईन्सचं महत्त्व आणि ते गाईडलाईन्स समजून घेऊन त्या पद्धतीनं संरक्षण करणे. तसेच ॲनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया यांनी सुद्धा काही गाईडलाईन्स दिलेले आहेत. त्या नियमांचं पालन करून आपण आपला पेट सांभाळायचा आहे. बरोबर आहे? सोसायटी काय करू शकते? सोसायटी काय करू शकते? पेटचं रजिस्ट्रेशन करू शकते. जे त्यांच्याकडे सोसायटीमध्ये सांभाळत आहेत लोक, त्या सर्व कुत्र्या मांजरांचं त्यांच्याकडे रजिस्ट्रेशन करू शकते. दुसरं काय करू शकते सोसायटी? की वॅक्सिनेशन त्यांना देणं कंपल्सरी आहे. कारण असं कुत्रा मांजर कोणाला चावला तर त्याला काही इजा होऊ नये याकरता त्यांचं प्रॉपर वॅक्सिनेशन करून घेणं हे सोसायटी नियमामध्ये टाकू शकते. तिसरं, ज्या ठिकाणी कॉमन एरिया आहे, ज्या ठिकाणी कॉमन सगळ्या गोष्टी वापरायच्या आहेत, तर तिथे वापरण्यापासून काय नियम वेगळे दिलेले आहेत पेटला, तर ते तुम्ही नियमामध्ये टाकू शकता. चौथं, जे तुम्ही सांभाळताय पेट, पण त्याची जी क्लिनिंगची जी रिस्पॉन्सिबिलिटी तर त्याचे जे काही लीगल नियम आहेत, तर त्या पद्धतीनं तुम्हाला सोसायटीचे नियम पाळावे लागतील. आणि या व्यतिरिक्त जर का समजा कोणी याचं उल्लंघन करत असेल, तर सोसायटी काय करू शकते? पोलीस कंप्लेंट करू शकते, रजिस्ट्रारकडे अर्ज करू शकते की अशा पद्धतीनं होत आहे. आणि जो माणूस सांभाळतो आहे पेट, त्याचे सुद्धा अधिकार काय आहेत? तर त्याला कुठलाही कुत्रा मांजर सांभाळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. पहिली गोष्ट, तो सांभाळू शकतो, पण त्याच्या पेटची काळजी ही त्यालाच घ्यावी लागणार आहे. त्याच्या ठिकाणी राहण्याची जी क्लिनिंगनेस आहे ती त्याला स्वच्छ ठेवावी लागणार आहे. आणि जर का इतर कोणी सभासदांना त्याचा त्रास होत असेल, तर त्यावर त्याला लगेच उपाय सुद्धा करावा लागणार आहे. जर त्यानं असं केलं नाही, तर प्रत्येक सभासद हा रजिस्ट्रारकडे तक्रार करू शकतो किंवा पोलीस कंप्लेंट करू शकतो किंवा पेट पॉलिसीच्या अंतर्गत जे काही त्याला रेमेडीज दिलेल्या आहेत, लीगल रेमेडीज, त्याला तो अप्लाय करू शकतो. तर अशा पद्धतीने कुठल्याही हाऊसिंग सोसायटीमध्ये जर का इथून पुढे तुम्हाला पाळीव प्राणी पाळायचे असतील, तर त्याबद्दलची नियमावली आत्ताच्या लेटेस्ट 2025च्या नुसार कोणती आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेमध्ये पाहिलेलं आहे. आणखीन जर का आपल्याला हाऊसिंग सोसायटीच्या रिलेटेड कुठल्याही मुद्द्यावर कुठलाही व्हिडिओ जर पाहिजे असेल, तर आपण नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा. आपण त्यावर एक सेपरेट व्हिडिओ तयार करू. आजचा व्हिडिओ इथेच थांबूया. धन्यवाद.